सांगली मिनी मंत्रालयात अखेर भाजपनं मारली दमदार एंट्री, तर राष्ट्रवादीचा जनतेनं करेक्ट कार्यक्रम केला। काँग्रेसच्या 40 वर्षांच्या घोडदौडीला अखेर लगाम लागला आहे। गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू राहिलेल्या मिनी मंत्रालयाचा आज निकाल जाहीर झाला। जिल्ह्याच्या या लढतीत भाजपने मात्र सुरशी साधली आहे। मिनी मंत्रालयाच्या एकूण 60 जागांपैकी 29 भाजप, राष्ट्रवादी 14, काँग्रेस 10 आणि आघाडीचे 4 जागांवर विजय मिळवला आहे। त्यामुळे 29 जागांवर भाजपने विजय मिळवत सांगलीच्या मिनी मंत्रालयात दमदार एंट्री केली आहे। यापूर्वीच्या राजकारणात भाजपला साधं खातंही खोलता आलेलं नव्हतं, पण यंदा भाजपनं मिनी मंत्रालयावर आपला झेंडाच फडकवला। भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी 31 हा जादुई आकडा पार करावा लागणार आहे। त्यामुळे भाजप सत्ता स्थापनेसाठी कुणाशी हात मिळवणी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अनेक दशकांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ता भोगली, त्याच तुल्यबळ पक्षांना मात्र सांगलीकरांनी दुर्लक्षित केलं आहे। मात्र आता या मिनी मंत्रालयात भाजपनं सत्ता मिळवली, पण आता लक्ष लागलं आहे ते मिनी मंत्रालयाच्या अध्यक्षपदाकडे। तर दुसरं म्हणजे सांगलीच्या मिनी मंत्रालयात भाजप नेत्यांनी ऐतिहासिक बदल घडवला। मात्र आता या निवडणुकीत प्रयत्न केलेल्या भाजप नेत्यांना अखेर लाल दिवा मिळणार का, याकडे सर्व जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं तर सर्व नेते मंडळीचं लक्ष लागून राहिलं आहे।